नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर 2 आठवड्याआधी एमपीएससी गट संयुक्त गट मुख्य परीक्षा 2025 झाली होती. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो याच्यावरती प्रश्न आले होते, संभाव्य उत्तरे आणि विश्लेषण. ज्या दिवशी पेपर होतो त्याच दिवशी आपण विश्लेषण घेतो. पण 15 दिवस लेट होण्याचं कारण म्हणजे थोडं मला तब्येत माझी खराब होती, त्याच्यामुळे मी ऍडमिट होतो काही मेडिकल प्रॉब्लेम्समुळे. तर त्याच्यामुळे थोडं जे व्हायरल इन्फेक्शन झालं होतं ते खूप वाढलं होतं. त्यामुळे थोडं आपण लेट डिस्कशन याचं घेतोय. पण आपण लेट आलो पण थेट आलो. तर आता गट ची मुख्य परीक्षा जी आहे ती झाली आणि आता ग ची पूर्व परीक्षा सुद्धा आहे. आणि त्याच्यासाठी जवळपास मित्रांनो रेकॉर्ड ऑलरेडी 6,000 प्लस ऍड गेलेली आहे. म्हणतात 7-8 हजार रेकॉर्ड भरती येणार. तर झोकून द्या त्यात तलाठी भरती. ओके, ही पोस्ट जी आहे ती पण यात तुमची आवडती पोस्ट पण त्याच्यामध्ये आहे. ओके, तर मित्रांनो आपलं जो काही पेपर झालेला आहे आता, तर याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स अँड रिझनिंग कशा किती प्रश्न होते त्याच्यामध्ये. तर मॅथ्स, ओके, आणि मॅथ्स होती किती प्रश्न आले, रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स. कॉम्प्रिहेन्शन गायब होतं ऍज युजल इतक्या वर्षात. आणि स्टॅट, ओके, स्टॅटिस्टिक्स. तर स्टॅटिस्टिक्स वरती अप्रॉक्सिमेटली 4 प्रश्न होती. ओके, रिझनिंग वरती जवळपास 7 ते 8 प्रश्न होती. ओके, आणि 10 प्रश्नाची ती मॅथ्स वरती होती. आणि गणितावरती किती प्रश्न होती, 10 प्रश्न होती. असं या पेपरचं डिस्ट्रीब्युशन आहे. पेपरला म्हणून मध्यम सोपा, एकदम सोपा पण नाही, पण मध्यम सोपा आहे. मध्यम सोपी कॅटेगरी आहे, असं काही मीडियम पेक्षा कमीच आहे. तो मध्यम सोपा आहे. करूयात आपण त्याच्यामध्ये. यामध्ये टोटल 22 प्रश्न होते मित्रांनो. जर का तुम्हाला तो वेळ, कारण याच्यामध्ये मेन गेम तो वेळेचा असतो, वेळेचा मॅनेज प्रत्येकाला जमत नाही. मी म्हणतो 17 प्लस जर का तुमचा स्कोर असेल 22 पैकी, तो चांगला स्कोर आहे. ओके, आणि पेपर सोपाच होता असं काही हे नाहीये. ओके, म्हणजे मी म्हणतोय फक्त गणित बुद्धिमत्तेवरती बोलतोय. मला माहिती की जीएसचा पेपर अनेक लोक म्हणतात की थोडा स्टँडर्ड होता, चांगलं आहे. मॅथ्स मध्ये सोपाच आहे अजूनही. जे 2000 प्री कोरोना जसे पॅटर्न्स यायचे टफ पेपर, तसंच अजून काही पेपर आलेला नाही कुठलाच याच्यामध्ये. हा पेपर सोपामध्ये गणण्यात येईल. तर चला सुरुवात करूयात आपण पहिल्या याच्यामध्ये, पूर्व पश्चिम सरळ रेषेमध्ये. तर बघा आपण जर का बघितलं, ही पूर्व आहे आणि पश्चिम म्हणजे सरळ रेषा आहे. ओके, सरळ रेषेमध्ये पहिला प्रश्न रिझनिंग वरती. असणाऱ्या महामार्गावर ए आणि बी या दोन गावातून चिन्मय निखिल दोघे जण एकमेकाला भेटायला निघाले. तर आता ए जे आहे या गावातनं, समजा ए हे गाव आहे आणि बी काय हे गाव आहे. तर इथनं चिन्मय आणि निखिल, तर चिन्मय निघाला इथनं. ओके, बोल व्हिडिओला चिन्मय आणि निखिल हे दोघे जण एकमेकांना, माझा फेवरेट आहे तो बोल व्हिडिओ मधला की चिन्मय जो आहे, तर ते चिन्मय आणि काय निखिल. तर इथे जर का आपण बघितलं, निघाला चिन्मय ए गावातून रस्त्याने, ए गावातून सरळ रस्त्याने 20 किलोमीटर गेला. तर चिन्मय ए गावातून रस्त्याने किती किलोमीटर गेला, 20 किलोमीटर गेला. ठीक आहे. हा, पुढे रस्ता बंद असल्याने उजवीकडे वळून 20 किलोमीटर गेला. उजवीकडे पुन्हा म्हणजे या साईडला 20 किलोमीटर गेला, बरोबर आहे. पुन्हा डावीकडून काय गेला, 13 किलोमीटर गेला. नंतर डावीकडून 20 किलोमीटर चिन्मय महामार्ग, पुन्हा इथनं महामार्गावरती आला 20 किलोमीटर. ओके, आणि पुन्हा इथे जर बघितलं तर पुन्हा त्याला डावीकडे वळून 13 किलोमीटर यावे लागले. ठीक आहे, आणि पुन्हा बघा इथे काय काय 20 किलोमीटर आला, त्यानंतर पुन्हा बघा इकडे 20 आहे, नंतर 13 आहे, नंतर काय आला, थांबला. निखिल बी या गावातून निघाला होता व त्याने महामार्गावर सरळ रेषेत 35 किलोमीटर अंतर जे आहे ते कापले. ओके, यातनं किती किलोमीटर अंतर कापलं त्यांनी, 35 किलोमीटर अंतर कापलं. ठीक आहे. आणि थांबला. त्यांच्यामधलं अंतर किती, आता या दोघांमधलं अंतर किती, तर मित्रांनो जोपर्यंत आपल्याला इथलं अंतर नाही, कारण हा इथनं 20 आणि 13 म्हणजेच किती 33 आला, हा किती आला 35 आला. आता या दोघांमधलं आता राहिलेलं अंतर किती, पहिले एक साठी आपल्याला ए आणि बी या दोन स्थानामधलं अंतर माहिती पाहिजे ना. जे आहे का आपल्याला माहिती, हे पुढे दिलेलंच नाही एक्झाम मध्ये, म्हणून तुमचं उत्तर काय पाहिजे, माहिती अधुरी आहे. आन्सर ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय पाहिजे, उत्तर पाहिजे. ओके, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा. सिटिंग अरेंजमेंट, 6 व्यक्ती वर्तुळाकार बसलेले आहेत, 6 व्यक्ती 6 पर्सन. ओके, तर याला आपण असे अरेंजमेंट करूया 1 2 3 4 5 अँड 6, 6 पर्सन वर्तुळाकार बसलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. ए बीच्या समोर आहे, तो ए जो आहे तो काय बीच्या समोर आहे. सो ए इज अपोजिट ऑफ बी. ए जो आहे समोर आहे कोणाच्या, बीच्या. ए बीच्या अपोजिट आहे. बी ईच्या उजव्या बाजूला आहे. बी जी आहे ती काय ईच्या उजव्या बाजूला, म्हणजेच बघा बी च्या उजव्या बाजूला, तर बी च्या उजव्या बाजूला, तर याच्या बीच्या डाव्या बाजूला काय ई आहे. ठीक आहे. हा, आणि सी च्या डाव्या बाजूला आहे. आणि बी जी आहे ती कोणाच्या डाव्या बाजूला आहे, सी च्या डाव्या, म्हणजे बीच्या उजव्या बाजूला काय सी आहे. ठीक आहे. हा, कारण इथे आणि आहे. सी ही डीच्या डाव्या बाजूला आहे. सी जी कोणाच्या डाव्या बाजूला आहे, डीच्या, तर इथे काय येणार डी येणार. एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे आणि एफ काय एच्या, सगळ्या पोझिशन झाल्यात. आता पुढे काय की डी ने एफ ची, एफ त्याची जागा एफ बरोबर,
एक्सचेंज केली तर काय आहे बघा, डी ने त्याची जागा एफ बरोबर एक्सचेंज केली तर डी जो आहे त्याच्या जागी काय एफ आला, एफ जागी काय डी आला, इथे काय येणार एफ आणि इथे काय येणार डी. ठीक आहे. त्यानंतर ई ने बी बरोबर बदलली, ई ने ती जागा एक्सचेंज केली तर इथे काय आला बी आणि इथे काय आला ई. तर सीच्या डाव्या बाजूला कोण आहे, त्यांनी म्हटलं की सीच्या डाव्या बाजूला कोण आहे, तर सीच्या डाव्या बाजूला कोण असेल ई आहे. सो दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 1. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असेल उत्तर असेल त्यामध्ये. ओके. देन आर 280 बघा क्यू आर एस इथे टी असलं पाहिजे, आता चारी पर्याय टी आहे. आता उत्तर काय त्याच्यामध्ये, तर आपल्या याच्यामध्ये मित्रांनो तसं तर हे एकदम फिट असं बसत नाही याच्यामध्ये. ओके. आता बघा 280 आणि 18 हा डिफरन्स जो आहे तो किती आहे 38 चा आहे, बरोबर आहे. कितीचा आहे 38 चा आहे. 218 आणि 35 हा डिफरन्स कितीचा 32 चा आहे, म्हणजे डिफरन्स किती 6 ने कमी झाला. त्यानंतर पुन्हा जर डिफरन्स 6 ने कमी करायचा असेल तर हा जो डिफरन्स आहे बघा 6 ने कमी, तर जर का आपण बघितलं तर इथे काय 26 असला पाहिजे, तर 350 आणि 26 म्हणजे काय 476 हे असतं 476, पण 476 नाहीच आहे, 476 इथे कुठे, लॉजिकली हे असायला पाहिजे. ओके. आता आयोगाने जे उत्तर दिलंय ते दिले पर्याय क्रमांक 1. तर इथे काय लॉजिक आहे मित्रांनो, आता हे काय लॉजिक कोण सांगेल तुम्हाला की जो याच्यात आलेला आहे, ज्याने ऑलरेडी आन्सर की बघितली, मग त्याच्यात काय ते इथे बघा 280 आणि 218 हा डिफरन्स किती 38 चा आहे. पुन्हा इथे जो डिफरन्स आहे तो 32 चा आहे. मग पुन्हा डिफरन्स 38 जर का केला तुम्ही 38 32 38 32 असा डिफरन्स जर का केला, पण हे काही असं लॉजिक नाहीये. या 3-4 दिले असते तर त्यातनं लक्षात आलं असतं, एका याच्यावरनं कसं काय लक्षात येईल. सो हे लॉजिकली फॉर्म झालेलं नाही खरं सांगायचं तर 38 जो आहे तो आपण ऍड केलाय त्याच्यामध्ये, तर 350 आणि 38 म्हणजे 388, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 1. पण ऑलरेडी सांगतो हे आयोगाने उत्तर दिलं म्हणून आपण असं ते लॉजिक लावलंय, पण एका स्टेप पण आपण कसं हे रिपीट होईल असं लावू शकतो, आणि 3-4 वेगळ्या स्टेप द्यायला हव्या होत्या खऱ्या. ठीक आहे ना. हा. नेक्स्ट आकृतीची एकूण किती चौरस आहे, तर आपण जर का बघितलं ते बघा 1 2 3 4 याची लेंथ आहे 4 आणि ब्रेथ पण काय 3 4. तर इथे जर का आपण बघितलं तर 1 2 3 4, तर याची ग्रीड किती ही 4x4 ची, 4x4 म्हणजे 4 चा वर्ग म्हणजे किती होतात 4 चौक 16. ओके. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, याला 1 ने कमी करायचं या साईडला, 4 चा काय 3, याला पण 1 ने कमी करा, 3 3 काय 9, याला आणखी 1 ने कमी करा 2 गुणिले 2 म्हणजेच काय 4, आणि 1 1 ने कमी करा 1 गुणिले 1 म्हणजेच काय 1, बरोबर आहे. सो 16 9 25, 4 29 आणि 1 काय 30. सो चौरस किती 30. किंवा याला एक फॉर्म्युला सुद्धा आहे, पण जर लेंथ आणि ब्रेथ ही सेम असेल 4x4 ची आहे तर एन पकडायचा 4, बघा 4x4 ची ग्रीड आहे नाही, एन पकडायचा 4. याचा फॉर्म्युला काय एन n+1 2n+1 अपॉन 6. लक्षात ठेवायचा चौरस मोजायचा फॉर्म्युला. एन म्हणजे आपला 4 आहे का, कारण ग्रीड 4x4 ची तर 4 n 4 झाला, 1 2 3 4 4 4 आणि 1 काय 5, 2 टाइम 4 दुनी काय 8 आणि 1 काय 9 भागिले काय 6. आता बघा 3 दुनी 6 3 3 काय 9, 2 दुनी काय 4 5 दुनी 10 गुणिले 3 म्हणजे किती 30. तुझा आन्सर इज व्हॉट 30. इथे उत्तर काय येईल 30 तुमचं काय असेल उत्तर असेल. ओके. विद्यार्थी मित्रांनो, भूषण अकॅडमी तर्फे आता जी काही संयुक्त गट क पूर्व परीक्षा आहे, ओके, त्यासाठी मी विथ बॅचेस घेऊन येत आहे. तर लाईव्ह मध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे माझी ती राहणार आहे एमपीएससी अंकगणित बॅच, आणि अंकगणित बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी पूर्ण प्री आणि कम मेन्स. ओके. आणि याच्यावरती ऑफर सुद्धा तुमची राहणार आहे. याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेला जे विद्यार्थी आहेत तर पहिले 50 विद्यार्थ्यांना मी 20% डिस्काउंट देत आहे याच्यामध्ये, म्हणजे 1499 रुपयामध्ये 1500 रुपयामध्ये तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता जी काही आहे ती बॅच 1600 रुपयामध्ये ओके ती मिळणार आहे. त्यात पूर्ण अंकगणित आलं, बुद्धिमत्ता आला आणि सांख्यिकी पण आला. हा तिन्ही पार्ट जो आहे सगळे पीवायक्यू सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत, आणि ज्यांना फक्त पीवायक्यू ची बॅच लावायची तर अंकगणित बुद्धिमत्ता ही पीवायक्यू बॅच तुम्ही लावू शकता. आता माझी लाईव्ह लेक्चर्स जे पुढच्या फ्रायडे पासून सुरू होणार आहेत अंकगणित बुद्धिमत्ता बॅच, त्याच्यामध्ये काय आता वेळ कमी आहे तर आपण बुद्धिमत्तेचं काही सांख्यिकी मेन्स असतं जास्त, तरी सांख्यिकी ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, बुद्धिमत्ता आपण रेकॉर्डेड देतोय, आणि अंकगणित जे आहे ते पूर्ण लाईव्ह मध्ये घेतोय. कारण तुम्हाला माहिती मित्रांनो की पूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता घ्यायचं 4 ते 5 महिने लागतात, आपल्याकडे हातात 3 महिने आहेत, त्यातील तुम्हाला रिव्हिजनला दिवस द्यावा लागेल. तर मी 2 ते 2.5 महिने फक्त अंकगणित एकदम डिटेल मध्ये 50 लेक्चर माझे राहणार आहे, 2-2 तासाचे, 1.5 ते 2 तासाचे 50 लेक्चर्स मध्ये तुमचं प्रॉपर चांगलं अंकगणित करून घेणार आहे. ओके. तर कुठल्या इंटिग्रेट बॅच पेक्षा तुम्ही आपल्या याच्यावरती रिलेबल राहू शकता. माझं हे जे ऍप आहे भूषण अकॅडमी, हे ऍप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यामध्ये. ठीक आहे. हा तुम्ही करू शकता. नेक्स्ट बघा घड्याळामध्ये 4:45 वाजता घड्याळातील तास काटा मिनिट काढतात बघा, 4:45 याचा अर्थ लक्षात घ्या 4:45 होतो. तर याने मुद्दाम 4:45 शब्द यूज करा, तुम्ही H5 घ्यावं नाही, 4:45 H तुमचं काय होणार, तर आपला फॉर्म्युला काय आहे 11/2 m म्हणजे मिनिट मायनस 30 H. हा फॉर्म्युला आहे थिटा अँगल काढण्याचा कोणत्या वेळेमध्ये.
मग 11/2 यम म्हणजे किती 45 वजा 30 इंटू एच. एच म्हणजे काय किती तास, एच म्हणजे काय आवर 4 बरोबर आहे. हा आता आपण जर का बघितलं तर भागिले 2 45 11 गुणिले 45 भागिले 2 करा लवकर लवकर काय येतं काळा. सो काळा काय होतं 11 भागिले 2 म्हणजे 5.5 ना. काढ लवकर लवकर किती येतं 247.5 247.5 मायनस 120 बरोबर आहे. तर किती होतात 127.5 डिग्री 127.5 डिग्री. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय ऑप्शन नंबर 4 127.5 डिग्रीज. ओके. हा नेक्स्ट चार विधान सत्य मानली तर कोणते विधान बरोबर आहे. आपण चार विधान जर का सत्य मानली तर कोणते विधान बरोबर आहे. सर्व पुस्तके वह्या आहेत. ऑल बुक्स सर्व पुस्तके काय आहेत वह्या आहेत. काही वह्या पुस्तके नाहीत. काही वह्या काय नाहीत बघा इथे सर्व पुस्तके काय वह्या आहेत. काही वह्या पुस्तके नाहीत. इथे मला बघा थोडं हे बघा सर्व पुस्तकेच वह्या आहेत आणि काही वह्या पुस्तके नाहीत. इथे कॉन्ट्रडिक्ट होते स्टेटमेंट बघा. ओके काही वह्या पुस्तके आता बघा सर्व पुस्तके वह्या आहेत. काही पुस्तके म्हणजे ह्या येस काही वह्या पुस्तके म्हणजे हा पाठ बरोबर आहे. नंतर काही कप वह्या आहेत. काही कप काय वह्या आहेत. ओके तर मग आता आपण जर का बघितलं तर काही कप काय हे वह्या आहेत आणि एकही कप पुस्तक नाही आणि एकही कप काय नाही हे पुस्तक नाही. मग अशा याच्यात कोणतं विधान बरोबर आहे. काही पुस्तके कप असू शकतात. आता मला सांगा यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एकही पुस्तक काय कप नाहीये. एकही कप काय पुस्तक नाही तर काही पुस्तक वय कशी कप होतील सर्व वया कप आहेत. काही वया कप आहेत तर सर्व वया कप आहेत होईल का नाही. काही वया कप पुस्तक दोन्ही आहेत. काही वया आहेत की ते कप आहेत आणि पुस्तक नाही या दोघांमध्ये इंटरसेक्शन नाहीच आहे. ओके काही वया कप आहेत येस काही वया काय काही कप जर वया आहेत तर काही वया कप आहेत. हे विधान बरोबर होईल म्हणून तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असेल उत्तर असेल त्याच्यामध्ये. ओके हा नेक्स्ट बघा खालील वर्तुळरेखामध्ये एका शहरातील शिक्षित अशिक्षित स्त्रियांची टक्केवारी दिलेली आहे. ओके तर आता शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्यासाठी किती फरक आहे. शिक्षित पुरुष 35% आणि शिक्षित स्त्रिया किती टक्के 33%. तर 35% आणि 33% डिफरन्स किती 35 वजा 33 म्हणजे किती टक्के 2%. 2% कशाच्या म्हणजे 2 भागिले काय 100 कशाच्या 2,50,000च्या 2020 कॅन्सल आउट बरोबर 2,500 गुणिले 2 म्हणजे किती 5,000. उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असेल उत्तर असेल त्याच्यामध्ये. ओके नेक्स्ट बघा एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याची पगाराची सरासरी 80,000 रुपये आहे आणि कंत्राटी प्राध्यापकांनी एका महिन्याची पगार सरासरी 60,000 रुपये आहे. जर दोघांच्या पगाराची सरासरी काढली असता ती 68,000 येते. बघा आता बघा इथे कंत्राटी प्राध्यापक यांची किती आहे 60,000. ओके आणि जे नियमित प्राध्यापक आहेत इथे आपण रेशोने सोडू शकतो. नियमित प्राध्यापक आहेत यांची किती आहे 80,000. ओके या दोघांच्या पगाराची सरासरी काढली तर ती 68,000. या दोघांची जर का मीन जो काढला तो किती आहे 68,000 येते. मग इथे सरळ सरळ मिक्सचर एलिगेशनचा रूल वापरायचा. या दोघांचा डिफरन्स जो येतो किती तो 12,000 आणि या दोघांचा जो काही डिफरन्स येतो किती येतो 8,000 बरोबर आहे. मग इथे हा यांचा दोघांचा जो रेशो आहे तो रेशो असेल यांचा तर इथे 4 3 12 आणि 4 2 काय 8. तर रेशो किती होणार 3:2 3:2 हा काय असेल यांचा रेशो असेल. तर कंत्राटी प्राध्यापक 3 पार्ट आणि हे जे प्राध्यापक आहेत परमनंट हे किती पार्ट 2 पार्ट. तर मग एकूण कंत्राटी प्राध्यापकाची टक्केवारी किती आहे तर कंत्राटी प्राध्यापकाची टक्केवारी किती कंत्राटी किती 3 पार्ट आहे. कशाच्या एकूण 3 आणि 2 किती पार्ट 5 पार्टच्या गुणिले काय 100. तर इथे जर का आपण बघितलं तर किती टक्के येणार 60%. तुमचं उत्तर काय म्हणजे पर्याय क्रमांक 3 60%. मला असं वाटतं की आन्सर की मध्ये कदाचित याचं उत्तर 40% दिलेलं आहे पण 40% नाही मित्रांनो याचं उत्तर 60% पाहिजे. ओके कारण कंत्राटी प्राध्यापक विचारलेले आहेत हे 40% प्रमाण जे हे जे नियमित प्राध्यापक आहे त्यांचं आहे. ओके तर म्हणून इथे उत्तर जे आहे ते 60% असं तुमचं पाहिजे. ओके हा तर या प्रश्नावरती हे होऊ शकतो. नेक्स्ट बघा GRASP याला BMVNK असं दर्शवतात. GRASP ला हा शब्द जो आहे GRASP हा शब्द जो आहे BMVNK असं दर्शवतात. मग आता काय करायचं त्याच्यामध्ये की काही जो अल्फाबेट्स आहेत त्याचे नंबर्स लिहून घ्यायचे. तर जी म्हणजे मित्रांनो जीचा नंबर असतो 7 बीचा असतो 2 आर जो आहे आर म्हणजे असतो 18 एम म्हणजे काय 13 ए म्हणजे 1 यू म्हणजे काय 22 एस म्हणजे काय 19 एन म्हणजे काय 14. तर आपल्याला एक लॉजिक पॅटर्न लक्षात येतो की 7 मधनं 5 गेले तर 2 राहतात
18 मधनं 5 गेले 13 येतात, 1 मधनं म्हणजे 27 मधनं 5 गेले 22 राहतात, 19 मधनं 5 गेले 14 राहतात, बरोबर आहे. तर इथे जर का आपण बघितलं डिफरन्स कितीचा आहे, -5चा. तर तो म्हणतो कोणता शब्द जो आहे तो क्रेन असा संकेतित केला जाईल, कोणता शब्द आहे की त्याला क्रेन आपण म्हणू. लक्षात घ्या, क्रेनला -5 नाही करायचं, कोणता शब्द क्रेनचा संकेतांक होईल. तर आता इथे क्रेनचा क्रमांक 3, R18, A1, N14, E5. आता तुम्हाला काय करायचंय, आता इथं कोणता शब्द येईल, तर इथे बघा, इथे जाताना आपण -5 केलं होतं, इथे जाताना आपण काय +5 करू. तर इथे 5 आणि 3 काय 8, 8 म्हणजे काय H. 18 आणि 5 जर का आपण बघितलं, 18 आणि 5 काय 23. सो 23 म्हणजेच काय W, बरोबर आहे. आता बघा पहिले दोनच आले तुमचे H आणि W. आता H एकाच पर्याय आहे, बाकी काही चेक करायची गरज सुद्धा नाही. तुमचं उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 2, बाकी चेक पण करत बसू नका, नाही तर करायचं काढा, तुम्हाला उत्तर येऊ शकतं. ओके, सरळ येईल तुम्हाला, प्रत्येकाला +5 करून काही गरजच नाही तुम्हाला, 2 याच्यात पहिल्याच याच्यात येऊन जातं, पहिलं H एकाच पर्यायामध्ये आहे, तर डायरेक्ट उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 1. कोडिंगचा प्रश्न हा. तर विद्यार्थी मित्रांनो, जी आपली बॅच आहे ती बॅच नक्की तुम्ही, माझं पहिले काय टेलिग्राम चॅनल जे आहे, मी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला देऊन देतो. बघा माझं टेलिग्राम चॅनल 10,000चं होतं, पण ते 8 महिने झाले तर त्या गोष्टीला काही रिकवर होत नाही, ते लीक झालं, तर मी ते हे झालं, हॅक झालं माझं टेलिग्राम चॅनल. तर माझं नवीन टेलिग्राम चॅनल बनवलंय t.me, म्हणजे किंवा तुम्ही लिहिता भूषण दूत, फक्त इथं टेलिग्रामला सर्च करा, BHUSHN DHOOT. 690 काहीतरी 700 स्टुडंटचा एक आपला ग्रुप आहे, तो भूषण दूत. तर हे टेलिग्राम चॅनल आहे, हे माझं जॉईन करून घ्या, तुम्हाला सगळे बॅच, सगळ्या नोट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती येत राहतीलच तुम्हाला, ठीक आहे. हा, नेक्स्ट बघा, आता एका चौरसाची आणि आयत क्षेत्रफळ समान आहे, तर चौरस आणि आयत यांचं क्षेत्रफळ जे आहे ते काय समान आहे. आयताची लांबी चौरसाच्या कोणत्या एका बाजूच्या लांबीच्या 5 मीटरनी जास्त आहे आणि रुंदी 3 मीटरनी कमी आहे. ओके, तर आयताची परिमिती काढा. आता बघा, समजा इथे म्हणतो आपण पकडूयात की समजा x जो आहे ते चौरसाचं हे आहे, तर चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते काय होईल, चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, क्षेत्रफळ इक्वल टू काय होईल, x चा वर्ग. आणि आयत आहे, तर आयताची लांबी ही चौरसाच्या कोणत्या एका बाजूच्या, म्हणजे कोणती एक म्हणजे x त्यापेक्षा 5 ने जास्त आहे, x + 5, आणि रुंदी जी आहे ती काय 3 नी कमी आहे, म्हणजेच काय x - 3. आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, लांबी गुणिले रुंदी. ओके, तर याचं क्षेत्रफळ काय होईल, x - 3 गुणिले x + काय 5, हे काय आयताचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी. आता या दोन्ही गोष्टी काय समान आहेत म्हणतो, याचं हे दोन गोष्टी काय समान आहे. आता याला जर का आपण केलं x² आता x आणि x म्हणजे काय, x चा वर्ग अधिक काय 5x वजा काय 3x वजा काय 15. आता x चा वर्ग x वर्ग येऊन इकडे काय कॅन्सल होईल, 5x वजा 3x म्हणजे काय 2x, हा वजा 15 जो आहे तो इकडे जाईल, तर काय होईल अधिक 15. तर x म्हणजे काय होईल 15 वजा 2 म्हणजेच किती 7.5, काय होईल 7.5 होणार, बरोबर आहे. हा, तर आयताची परिमिती आपल्याला त्यांनी काय म्हटलं की आयताची परिमिती काढायची. आयताची परिमिती म्हणजे काय की 2 टाइम लांबी अधिक 2 टाइम रुंदी, तो 2 टाइम्स ऑफ x + 5 प्लस, सो किंवा 2 टाइम्स ऑफ व्हॉट x + 5 प्लस x - 3. x आणि x म्हणजे काय 2 टाइम्स ऑफ व्हॉट 2x अधिक काय 2, तो 2 × 2x, 2x म्हणजे काय 15 आणि 2 काय 17, तो 17 गुणिले 2 म्हणजेच किती 34, 34. येस, उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 4, 34 सेंटीमीटर. 34 सेंटीमीटर हे तुमचं काय असेल, त्याच्यामध्ये उत्तर असेल. ओके, हा, चला नेक्स्ट याच्यावरती येऊयात. स्तंभालेखामध्ये विविध कंपन्यांची संख्या दर्शवलेली. आयटी विभागात 20% कर्मचारी आणि एचआर विभागात बदली केली आहे. आयटी विभागातले 20%, आता आयटी म्हणजे काय 180, याचे 20% कर्मचारी, 20% म्हणजे किती होतात 180, 20% किती होतात 36 कर्मचारी. हे 36 कर्मचारी कुठे ट्रान्सफर केले, एचआर विभागामध्ये. तर एचआर विभाग म्हणजे काय इथे 120 तर इथे 36 आले, तर एचआर विभागात टक्केवारी किती बदल किती होईल, आता 120 च 36 नी वाढ, 120 च्या 36 किती होतात 12 × 12 12 × 24 12 36, किती टक्क्यांनी वाढ होईल 30 टक्क्यांनी वाढ होईल. सो त्याच्यावर तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असेल इथे उत्तर असेल मित्रांनो, करेक्ट काय येईल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, जोड स्तंभालेखाचा, हा जो जोड स्तंभालेख आहे याचा उपयोग कशासाठी केला, जो वर्तुळ काढण्यासाठी क्षेत्रफळ 2 कडे तुलना, उत्तर काय पर्याय क्रमांक 1 तुलना करण्यासाठी, थिओरिटिकल प्रश्न. ओके, स्टॅटिस्टिक्स वरती आलेला. नेक्स्ट, जोड स्तंभालेख प्रत्येक संस्थेत 7,000 कर्मचारी असतील तर सर्व संस्थेमध्ये एकूण पुरुषांची संख्या किती आहे. ओके, तर इथे जर आपण बघितलं तर इथे 7,000 तर 7, इथे 7 आहे, इथे 70% आहेत, इथे 45% च्या आसपास येत आहे,
45, इथे किती आहे 40, इथे किती आहे 60, 70, ओके, आणि हा किती आहे, हा थोडा मोठा म्हणजे 75, 75%. आता जोड सांभाळून प्रत्येक संस्थेत 7,000 कर्मचारी आहे. आता 7,000 कर्मचारी याच्यात 70% बघा, हे किती 70, 75 आहे ना, थोडं दिसायला थोडं प्रयोग येत आहे. तर साथी साथी काय 49, 4,900, 7 चोक काय 28, अरे बघा 7,000च्या 70% म्हणजे साथी साथी 4,900. आता इथे 7,000 आहेत, याच्यात पण 7,000 लोक आहेत, त्यापैकी 40% काय पुरुष आहेत. जर 40% पुरुष आहेत त्याच्यामध्ये, ओके, तर इथे जर का आपण बघितलं तर 40% पुरुष म्हणजे 7 चोक काय 28, 2,800. आता इथे किती आहेत, सो ही 45 आहे आणि ही काय 40 आहे. हा, तर 45% म्हणजेच किती 7 चोक 28 आणि 350, 29, 30, 3150, 7 कम 42, 4,200, ओके, साथी साथी 49, 4,900 आणि 350, तर 75% ना मित्रांनो, 5,250. 0 5 आणि 5 काय 10, 0 हात चला, एक बेग बे 2 4 5 6 6 8,000, 14, 14 आणि 9, 14 आणि 9 किती होतात, सो 23, 2 आला इथे, 5 2 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, 20300. इथे उत्तर जो आहे तुमचं ते काय असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2 20300, ओके, 20,300, करेक्ट. हा, नेक्स्ट आपण जर का बघितलं तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या अशी असेल की या सर्व नैसर्गिक संख्या असतील, त्याच्यामुळे काही नाही करायचं, या सगळ्यांचं काय करायचं, किंवा असं उदाहरण येतं काही विद्यार्थ्यांना वाटतं, पण हे सध्या याचा एलसीएम घेऊन घ्या. 2 3 4 आणि 5, 2 3 4 5 याचा एलसीएम किती मित्रांनो, 30 ला 4 भाग जात नाही, 60 ला सगळ्यांनी भाग जातो, उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. लसावी जर का असेल तुम्ही एलसीएम घेतला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. प्रत्येक वस्तू 1400 रुपये विकल्या गेल्या मित्रांनो, सरळ सरळ गोष्ट आहे की कितीने विकल्या जाऊ, जर दोघांची सेलिंग प्राइस, विक्री किंमत सेलिंग प्राइस जर का SP1 = SP2, सेलिंग प्राइस काय असेल, सेम असेल, ओके, आणि त्यांचा जो काही जितका एकावर तोटा होतो तितका जर का काय नफा होत असेल, तर त्या केसमध्ये नेहमी तोटाच होतो, हे आपण बघितलेलं आहे. तोटा कितीचा होतो, तर नेहमी तोटाच होणार त्या केसमध्ये, R² भागिले काय 100. आणि ही गोष्ट लागू काय होते, एखादा पगार आधी 20% वाढवला, नंतर 20% कमी गेला, 10% वाढवला, 10% जितक्याही वाढ तितकी जेव्हा घट असते तेव्हा घटच होणार तुमची कितीनी, R² भागिले 100 यांनी. R² म्हणजे काय मित्रांनो, 20% 20चा म्हणजे काय 400 आणि भागिले काय 100, तर 0 0 कॅन्सल, म्हणजेच किती टक्के 4%, आणि काय नेहमी घटच होईल त्याच्यामध्ये, किती होईल, सो घटच होईल. सो दॅट्स वाय, सो 4% तोटा, उत्तर काय पर्याय क्रमांक 3, 4% काय तोटा तुमचा त्याच्यामध्ये होणार आहे. आन्सर तुमचं पर्याय क्रमांक 3, ओके. खालील घातांकाचे योग्य उत्तर काय आहे, 16,304, बघा 16,304, याला 16 हे 16 म्हणजे कशी काय रे, 2 to the power 4 to the power 3 to the power 4 गुणिले 8 म्हणजे काय 2चा घन इंटू 2/3, 2 म्हणजे 4 म्हणजे काय 2चा वर्ग इंटू 5/2. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय, की a to the power m to the power n इक्वल टू a to the power m गुणिले n. तर या दोघा घातांकाचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. तर इथे याचा गुणाकार केला तर अंश छेद कॅन्सल, इथे गुणाकार केला तर अंश छेद कॅन्सल, इथे गुणाकार केला तर अंश छेद कॅन्सल, शेवटी काय होतं 2चा घन गुणिले 2 to the power स्क्वेअर अपॉन 2 to the power 5, a चा घन अपॉन b चा घन बरोबर a to the power m इंटू a to the power n इक्वल टू a to the power m इंटू काय m प्लस काय असते n. इथे बेरीज होती, जर याच्यामध्ये गुणाकार असेल तर याची बेरीज करा, तर ही किती 2 to the power 5 अपॉन 2 to the power 5, म्हणजेच काय उत्तर 1. 1 इज युअर आन्सर. तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असेल उत्तर असेल याच्यामध्ये, ओके. हा, नेक्स्ट बघा, गणित आणि इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत, इंग्रजी विज्ञानाचे सरासरी 78 गुण आहेत, गणित विज्ञान व गणिताचे 93 गुण आहेत, तर गणिताचे गुण किती, ओके. त्यांनी विचारलं की गणिताचे गुण किती आहेत. आता गणित आणि इंग्रजीचे सरासरी किती आहेत, 81 गुण आहेत, ओके. इंग्रजी आणि विज्ञानाचे सरासरी गुण जे आहेत, ज्याच्यात गणित नाही ते 78 आहेत, ओके. आणि गणित, विज्ञान आणि गणित याचे गुण किती आहेत, 93. आता बघा, विज्ञान गणित म्हणून 93 गुण आहेत आणि गणित सोडून जे काही गुण आहेत ते 78 होत आहेत, ठीक आहे. आणि अगेन
तर बघा लक्षात घ्या, मी काय म्हणतो, विज्ञान आणि गणिताचा जो काही रेशो आहे तो 93 आहे. ओके, आता याच्यात बघा इंग्रजी आणि विज्ञान याचं हे किती आहे, 78 आहे, आणि गणित आणि इंग्रजी जे आहे याचं 81 आहे. सो इथे बघा, जेव्हा इंग्रजी कॉमन असतं तेव्हा विज्ञान आणि गणितामध्ये आपण कम्पेअर केलं तर गणित याचा ऍव्हरेज जास्त आहे, म्हणजे गणित जो आहे तो विज्ञानापेक्षा जास्त आहे. आणि या दोघांचा जर ऍव्हरेज जो आहे तो 93 आहे, तर निश्चितपणे 93 पेक्षा जास्तच काय असेल, गणित असेल. इथे एकच पर्याय आपल्याला उरतो, उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे काय, 96. ती म्हणतात काही पण शिकवतो का मास्टर मूर्ख म्हणतो, तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो मी. बघा, गणित म्हणजे मॅथ्स प्लस इंग्लिश दॅट इक्वल टू व्हॉट, 81 हा आहे. तर इथे ऍव्हरेज होता, इथे भागिले 2 आहे, तर इकडे न्या, इथे काय होईल, मॅथ्स प्लस इंग्लिश दॅट इक्वल टू 162. इंग्लिश प्लस सायन्स, इंग्लिश प्लस सायन्स काय, 78, 8 काय, सो 16 म्हणजेच काय, 156. बरोबर आहे, हे दोन इकडे झालेले. आणि काय, सायन्स प्लस मॅथ्स, सायन्स प्लस मॅथ्स म्हणजेच काय, 93 गुणिले इज व्हॉट, 186. बरोबर आहे, 186. नाव आता इथे यांनी काय म्हटलं की इथे बघा, आता यांनी आपल्याला काय करायचं, इथे जर आपण या तिघांची बेरीज केली तर 2 टाइम्स ऑफ काय, 2 वेळा मॅथ्स, 2 वेळा इंग्लिश आणि 2 वेळा सायन्स, 2 टाइम्स ऑफ मॅथ्स प्लस इंग्लिश प्लस सायन्स अँड दॅट इक्वल टू काय होतं, 6 6 12 13 14 4 हातचाला 1, 6 6 12 12 8 काय, हातच्याला 2 2 3 4 5 504. आता 2 भागिले तो तिकडे गेला, भागिले गुणिले तर भागिले गेला, मॅथ्स प्लस इंग्लिश प्लस सायन्स दॅट इक्वल टू व्हॉट, 252. ओके, नाउ आता बघा इथे जर का आपण बघितलं तर इंग्लिश प्लस सायन्स, ओके, इंग्लिश प्लस सायन्स हे किती आहे, 156 आहे. हे इंग्लिश प्लस सायन्स म्हणजे 156 आहे, तर मॅथ्स अधिक काय, 156 इक्वल टू 252. तर हा 156 इकडे येतो, मॅथ्स इक्वल टू 252 मायनस 156 दॅट इक्वल टू व्हॉट, 96. किती होईल, 96 होईल. बघा आहे की नाही उत्तर. पण तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही, तर थोडं डोकं लावायचं. जिथे गणित आहे, गणित आणि विज्ञान 93 आहे हायेस्ट, आणि बाकी सगळ्या वेळी त्याच्यापेक्षा कमी आहेत. याचा अर्थ, आणि यात गणित आणि विज्ञान तुम्ही जर का बघितलं तर ही विज्ञान जेव्हा येतं बघा, इथे इंग्रजी कॉमन आहे ना, त्यांनी काय फरक पडणार नाही. विज्ञान असताना 78 येतं आणि गणित असताना 81 येतं, याचा अर्थ गणिताची व्हॅल्यू विज्ञानपेक्षा जास्त आहे. मग आता या दोघांनी सरासरी जर 93 येतं गणित इंडिव्हिज्युअली, कारण गणित विज्ञानपेक्षा जास्त आहे, तर गणित 93 पेक्षा जास्त असेल, असा पर्याय एकच आहे. पण तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4. दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट याचं वर्गमुळामध्ये 225 म्हणजेच किती, किती वेळा आलेला प्रश्न आहे, एकदम कॉमन, 15. आता 15 दिवशी आपण 169, 169 कशाचा वर्ग, 100 मध्ये किती होतं, 13. 108 13 म्हणजे किती, 121. 121 कसा वर्ग आहे, 11चा. 25 11 म्हणजे किती, 36. 36 वर्गमुळात 36 म्हणजे किती, 6. 10 अधिक 6 वर्गमुळामध्ये 16. वर्गमुळात 16 म्हणजे किती होतं मित्रांनो, 4. उत्तर पर्याय क्रमांक 1. तुमचा आन्सर काय होईल, आन्सर ऑप्शन नंबर 1. ओके, हा नेक्स्ट आता बघूयात. तर हे किती येते, तर 36 गुणिले 0.0004 बरोबर आहे. हा, तर इथे जर आपण बघितलं तर 12 1 12 12 2 12 36 नाही, पण हे तर डायरेक्ट नाही, ऍडिशन मध्ये आहे ना, तर आपण पहिले त्याला आपल्याला गुणाकारच करावा लागेल, इथे नाही होणार. आता 36 गुणिले 0.004, तर आता बघा 36 मल्टिप्लाय 4 किती होतं रे, 6 चोक 24 4 हातच्याला 2 4 ते 12 काय 14, 144. आणि 144 आणि 3 1 2 म्हणजे 0.144 अधिक 0.009. आता थोडं डोकं वापरा, बरोबर, हे किती असो, पण इथे काय 0.144 आहे ना, आणि याच्यात मिळवलं तर ही 9 तर इथे येतोय, म्हणजे 0.145 जास्तीत जास्त असेल. आता 12चा वर्ग किती आहे, 12चा वर्ग किती आहे, 144 आहे ना, तर हे बघा ना, हे एकदम शेवटी 9, तर त्यांनी काय किती, फक्त 9 4 म्हणजेच किती आहे, इथे 3 येईल काही त्यांनी, आणि इथे पुढे काही असेल ते शेवटी 144 येणार आहे. ते याला भाग दिला तर किती येतो, 1 2 येतो की नाही, अरे याला भाग द्या ना, त्याच्यामध्ये 0.12 येतो की नाही, मग 0.12 एकाच याच्यामध्ये, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 1. सरळ सरळ कॅल्क्युलेशनवर आधारित उदाहरण आहे. ओके, रेखा आणि नेहा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे.
6 वर्षांनी त्याच्या वयाच्या 4-3 असेल तर नेहाची सध्याची वय किती? आता बघा राखी नेहा दुसरी व्यक्ती आहे. नेहाचं सध्याचं वय जे आहे ते गुणोत्तर 5 आहे. म्हणजे तुमचं जे काही उत्तर ते 5च्या पटीत असलं पाहिजे. इथे एकच पर्याय 5च्या पटीमध्ये. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. उत्तर काय? ऑप्शन नंबर 3 30. बाकी काय करायची तुम्हाला गरज नाहीये. इक्वेशन बनवून बसायची गरज नाहीये. नाहीतर आपल्याला कसं बनवावं लागलं असतं? एकाचं 7x दुसरीचं काय? 5x. बरोबर आहे. 6 वर्षांनी म्हणजे 7x अधिक 5 आणि 5x अधिक काय? 6. 7x अधिक 6 इक्वल टू 4/3 आणि नंतर काढावं लागलं असतं. काढून बघा तुमचं उत्तर 30 येईल. कारण x तुमचा जो आहे तो 6 येणार आहे कॅल्क्युलेशन मध्ये आणि एक 6 उत्तर काय? 30. नेक्स्ट बघा, मुंबई ते नागपूर 850 किमी अंतर आहे. मुंबईहून सकाळी 7:30 वाजता सुटलेल्या ताशी 80 किमी वेगाने जाणाऱ्या ट्रेन त्याच वेळी नागपूर सुटलेल्या वेगाने ट्रेनशी किती वाजता भेट होईल? साधा 850 उत्तर आहे. सकाळी 7:30 वाजता दोन्ही निघतायत. जेव्हा दोन ट्रेन एकमेकाच्या परस्पर एकीकडे विरुद्ध दिशेने येतात, ओके, तेव्हा त्यांच्या वेगाचे काय होते? बेरीज होते. तर एक वेग 80 आणि दुसरा काय? 90. 80 प्लस 90 80 प्लस 90 सो दॅट इक्वल टू व्हॉट? 170. किती आहे? 170. आता 850 भागिले 170 सो 17×5=85 म्हणजे किती? 5 तास वेळ लागणार दोघांना भेटायला. 5 तास. तर इथे 7:30 पासून 5 तर 8:30 9:30 10:30 11:30 12:30. बरोबर आहे. सो दॅट्स वाय उत्तर काय? 12:30. दुपार पर्याय क्रमांक 3 12:30 वाजता. ओके. हा तर म्हणजे मला असं वाटतं मित्रांनो, आता काहींचं म्हणणं की खूप कठीण वगैरे प्रकार, मला एकदम सोपा वाटतंय पेपर. खरं आपल्याला सांगतो मी तोंडी सोडवतो उदाहरण, काहीच हे नाही असं. 17-18 तर मिळाले पाहिजेत तुम्हाला. ओके, मिनिमम. आणि ते होऊ शकतं, काही हे नाही. दोन संख्याचा. आणि हा दुसरी गोष्ट, माझा युट्यूबला पण आता सिरीज चालू करण्याचा प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये आपण डेली 20 प्रश्न जे आहेत ते घेऊयात. एक आपलं जो हे आहे की तुमचं सिरीज आहे, ओके, ती आपण घेऊयात. दोन संख्यांचा मसावी 12 आहे आणि त्याचा लसावी जो आहे तो 1800 आहे. एक संख्या 60 असेल, दुसरी संख्या शोधा. तर तुम्हाला माहिती आहे की दोन संख्येचा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या सोडून त्यांचा लसावी इंटू त्यांचा मसावी. तर पहिली संख्या जी आहे ती किती आहे? 12 आणि दुसरी संख्या जी आहे ती आपल्याला शोधायची आहे. सो सेकंड नंबर दुसरी संख्या, ओके, एक संख्या किती आहे? 1800 आणि दुसरी किती आहे? 60. ओके, 12 पंचे काय? 60. बरोबर आहे. हा, तर काय 12 आहे आणि इथे काय? 1800 संख्या 60. ओके, एक मिनिट. लसावी किती आहे? मसावी 12 आहे आणि लसावी किती आहे? 1800. एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या आपल्याला काढायची. हा 60 इकडे न्या. 18 30 12 गुणिले 30 म्हणजे किती? 360. उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 4. ओके, द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. तर विद्यार्थी एकदम सोपा साधा पेपर आहे हा. नो डाऊट, नो वरीज टू धिस पेपर. एकदम सोपा पेपर आहे, खूप मस्त. आणि आपली लवकरच गटकच्या मेन्ससाठी तलाठी भरती जी आहे आपली आलेली आहे, त्यासाठी मी बॅच चालू करतोय आपल्यासाठी. ओके, सो मग थांबूयात आज आपण. ओके, रुकेंगे फिर. थँक्यू व्हेरी मच.